नमस्कार, आपण पाहताय एबीपी माझा. मी ज्ञानदा कदम. रायगडच्या पश्चिम किनाऱ्यावरती एक संशयास्पद बोट आढळून आलेली आहे आणि स्थानिक मच्छीमारांनी या बोटी संदर्भातली माहिती पोलिसांना दिली आहे. एक हिरव्या आणि एक गुलाबी रंगाची बोट मुंबईकडे जाणारा मार्ग विचारत असल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांकडून मिळाली आहे. कोस्टगार्डला ही माहिती देण्यात आली आहे. गणेश ठाकूर आहेत आपल्यासोबत. गणेश, काय माहिती मिळतेय? ज्ञानदा, या पूर्ण प्रकरणातील जी माहिती आली आहे त्यानंतर मुंबईमध्ये खबरदारी मुंबई पोलिसांकडून घेण्यात आली आहे. जे काही मच्छीमार आहेत त्यांनी अशी माहिती कोस्टगार्डला आणि नेव्हीला आणि कोस्टल पोलिसांना दिली आहे की एक बोट हिरव्या रंगाच्या आणि गुलाबी रंगाच्या बोट ज्या आहेत त्यांनी तिथे पाहिल्या आणि त्यामधील 10 लोकांनी यांना किंवा तिकडच्या स्थानिक ज्या मच्छीमार आहेत त्यांना विचारलं की मुंबईला जाणारा रस्ता कुठला आहे आणि ते सगळे संशयित होते. त्या परिसरातली बोट नव्हती आणि हे लोकही ओळखीचे नव्हते आणि तिथनं ते निघून गेले आणि यासाठीच यांनी एक अलर्ट जे आहे ते नेव्हीला कोस्टगार्डला दिलंय आणि कोस्टगार्डकडनं मुंबई पोलीस आणि इतर जे एजन्सीज आहेत त्यांना ह्याची खबरदारी देण्यात आली आणि म्हणूनच आता मुंबई कोस्टल लाईनवर खबरदारी किंवा सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अद्याप या माहितीनंतर अशा प्रकारची कोणतीही बोट या सर्व्हेलन्समध्ये किंवा जी सर्चिंग सुरू आहे त्यामध्ये सापडलेली नाही नेव्हीला, कोस्टगार्डला किंवा पोलिसांना. पण अजूनही प्रयत्न सुरू आहे. जे आता प्रेझेंट कोस्टगार्डला या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे आणि सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली. गणेश, धन्यवाद या माहितीबद्दल. तर उरीमधल्या हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर खरं तर पश्चिमी किनाऱ्यावरची सागरी गस्त अधिक वाढवण्यात आली आहे. आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधीनं. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर नौदलाला अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नौदलाचं जे दिल्लीतलं मुख्यालय आहे तिथून पश्चिमी मुख्यालयाला अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. एकूणच पश्चिमी मुख्यालय जे आहे ते मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये नेव्हीचा सगळ्यात मोठा बेस आहे आणि या बेसवर सध्या अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. एकूणच पाकव्याप्त काश्मीरमध्ये जी काही कारवाई करण्यात आली होती त्याच्यानंतर पाकिस्तानकडून जी प्रतिक्रिया येईल त्या प्रतिक्रियेला तोंड देण्यासाठी नेव्हीला अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नेव्हीचे अनेक जे कार्यक्रम होते या मधल्या दिवसांमधले ते सगळे रद्द करण्यात आलेले आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या तारखेला म्हणजे 1 आणि 2 ऑक्टोबरला नेव्हीच्या जे युद्धनौका होत्या त्या युद्धनौका सामान्यांसाठी खुल्या करण्यात येणार होत्या. तो कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. 3 ऑक्टोबरला एनसीसी कॅडेट आणि इतर जे शाळांचे विद्यार्थी आहेत त्या शाळांच्या विद्यार्थ्यांना समुद्रामध्ये प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. तो कार्यक्रम देखील सध्या रद्द करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर डिसेंबरमध्ये देखील कार्यक्रम आहेत नेव्हीचे अनेक. त्या नेव्हीच्या कार्यक्रमांबाबत अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. एकूणच पाकिस्तान कोणत्या प्रकारची कारवाई करेल याबाबत साशंकता आहे. कदाचित पाकिस्तानची कारवाई ही पुन्हा 26/11च्या दहशतवादी हल्ल्यासारखीच असू शकते आणि ती कारवाई किंवा तो हल्ला जो आहे तो पाकिस्तानचा समुद्रामार्गेच झाला होता. त्याच्यामुळे पुन्हा एकदा नेव्हीला हाय अलर्ट देण्यात आलेला आहे आणि कोणत्याही प्रकारची जी कारवाई आहे ती कोणत्याही प्रकारची कारवाई जी असेल ती रोखण्यासाठी नेव्ही सध्या हाय अलर्टवर आहे. कॅमेरामॅन गजाननसह अक्षय फाटकर, एबीपी माझा, मुंबई.